So there is no summary of the last lecture because today we will start the new journey with the class 12 with electric charges and fields. तर मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण इलेक्ट्रिक चार्जेस अँड फील्ड्स हा चॅप्टर सुरुवात करणार आहोत 12वी साठी. तर मित्रांनो या चॅप्टर मध्ये आपण जे काही कुलॉम सरांचा लॉ आहे, इलेक्ट्रिक चार्ज, इलेक्ट्रिक फील्ड, पॉइंट चार्ज, या स्टॅटिक चार्ज, या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. आणि आता आपण याचे काही एक्झाम्पल्स पाहू जे आपण रोजच्या जीवनामध्ये जगत असताना ते आपल्याला माहिती असले पाहिजे की हे फिजिक्सचे पर्टिक्युलर इलेक्ट्रोमॅग्नेटिझम या चॅप्टरशी रिलेटेड आहेत. तर आपण पाहूयात ते एक्झाम्पल्स. सो if we are surrounded by the various devices that is based on the physics, particularly to the electromagnetism that is related to the combination of electric and magnetic field. ज्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डचा ज्या विषयामध्ये अभ्यास केला जातो त्याला म्हणायचे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. आणि हा जो आपला चॅप्टर आहे तो पर्टिक्युलरली याच ब्रांच वरती म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम ब्रांच वरती हा आधारलेला आहे. याचा बेस जो आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आहे. तर आपण रोजच्या जीवनामध्ये जगत असताना काही उदाहरणं आहेत. ते उदाहरणं म्हणजे कोणते, तर कम्प्युटर्स, टेलिव्हिजन्स, मोबाईल्स, रेडिओज. तर मित्रांनो या व्यतिरिक्त आणखी कोणते एक्झाम्पल पाहायला मिळतात आपल्याला. सर्वात जवळ आपल्या जी घरामधली लाईट आहे ती लाईट, त्याच्यानंतर फॅन, त्याच्यानंतर बरेच म्हणजे काय स्पेस क्राफ्ट पासून ते छोट्यातल्या छोट्या डायनामो पर्यंत आपले म्हणजे जे दिशा बघायचं जे यंत्र आहे आपलं तिथपर्यंत आपण कशाचा यूज करतो, तर इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डचा यूज करून हे डिव्हाइसेस जनरेट केलेले आहेत. तर या सर्व डिव्हाइसेसचा जो बेस आहे तो म्हणजे काय आहे, तर फिजिक्स. तर मित्रांनो आता या इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, आता हे इलेक्ट्रिक आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे, तर याचा कसा कसा अभ्यास पुढे आला ते आपण पाहू. तर मित्रांनो रोजच्या जीवनामध्ये आपण पाहिलं असेल की आता आपलं उदाहरण आहे, तुम्हाला नवीच्या पुस्तकामध्ये सुद्धा उदाहरण आहे की ग्लास रॉड ज्यावेळेस आपण आपल्या कपड्यावरती सिल्क वरती ज्यावेळेस आपण घासतो, घर्षीला जातो, तर त्यावेळेस काय होतं, त्या ग्लास रॉड वरती पॉझिटिव्ह चार्जेस तयार होतात आणि आपल्या कपड्यावरती निगेटिव्ह चार्ज तयार होतात. तर असं का होतं, तर मित्रांनो ज्यावेळेस आपण युनिव्हर्स मध्ये काय आहे, तर चार्ज क्वांटाइज्ड आहे. आपण पहिल्या लेक्चर मध्ये 11वीच्या पहिल्या लेक्चर म्हणजे फिजिकल वर्ल्ड या चॅप्टर मध्ये आपण ह्या सर्व गोष्टी अभ्यासल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये आपलं फंडामेंटल फोर्सेस मध्ये मी हा पॉइंट सांगितलेला आहे की चार्ज इज क्वांटाइज्ड. म्हणजे काय, चार्ज क्वांटायझेशन का, तर ज्यावेळेस आयसोलेटेड सिस्टम असते, आयसोलेटेड सिस्टम म्हणजे कशी, तर बंद म्हणजे ज्यावरती सराउंडिंगचा इफेक्ट होत नाही. तर या आयसोलेटेड सिस्टम मध्ये ज्यावेळेस चार्ज असतो त्या आयसोलेटेड सिस्टम मध्ये एखादी बॉडी जर हे केली तर तिथे चार्ज तयारही केला जाऊ शकत नाही आणि चार्ज नष्टही केला जाऊ शकत नाही. म्हणजे काय, तर चार्ज हा रिमेन्स कॉन्स्टंट असतो. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो, चार्ज कंझर्व. तर आपण तर ज्यावेळेस आता मी तुम्हाला काय सांगत होतो की कपड्यावरती ग्लास रॉड घासला असता काय होतो, त्या ग्लास रॉड वरती पॉझिटिव्ह चार्जेस निर्माण होतात आणि कपड्यावरती निगेटिव्ह चार्ज निर्माण होतो. आणि जर या दोन्हीची टोटल केली तर ते आपल्याला काय भेटली पाहिजे, 0 भेटली पाहिजे. का, जर कपड्यावरचा चार्ज ग्लास रॉड वरती गेला किंवा ग्लासवरचा रॉड कपड्यावरती गेला, कारण काय होतं, ज्या याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं प्रमाण कमी असतं तो इलेक्ट्रॉन घेतो आणि ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं प्रमाण जास्त असतं तो इलेक्ट्रॉन देतो. म्हणजे काय करतात, ते चार्ज रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे प्रत्येकाला काय असतं की स्टेबल व्हायचं. कारण आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण कशासाठी धडपड करत असतो की स्टेबल होण्यासाठी, नोकरी भेटावी, त्याच्यानंतर पैसा भेटावा आणि आपण स्टेबल व्हावं. तसंच प्रत्येक वस्तू सुद्धा त्याच्यामध्ये चार्ज असतात आणि त्याला स्टेबल होण्यासाठी त्याच्याकडे जो चार्ज जास्त असतो तो देतो आणि दुसऱ्याकडे जो चार्ज कमी असतो तो घेतो. जर माझ्याकडे इलेक्ट्रॉन कमी आहे तर मी इलेक्ट्रॉन घेणार आणि जर माझ्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत तर मी इलेक्ट्रॉन देणार आणि न्यूट्रल कंडिशनला येणार, म्हणजे काय, स्टेबल. तर या दोन्हीची म्हणजे बिफोर आणि आफ्टर ज्यावेळेस याची इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाली त्याच्यानंतर जे दोन्हीचे जे चार्जेस आहेत, पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस, तर त्या दोन्हीचं टोटल तुम्हाला काय भेटलं पाहिजे, 0. तर हे आपण समजून घेतलं कशाबद्दल, कन्झर्वेशन ऑफ चार्जेस.
तर मी हे कन्झर्वेशन ऑफ चार्जेस तुम्हाला या एका एक्झाम्पल वरून सांगितलं की ग्लास रॉड आणि आपलं सिल्क म्हणजे क्लोथ याच्यावरती. तर असंच आणखी प्लास्टिक. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पुस्तकामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे की एम्बर इज रब्ड ऑन दी फर. म्हणजे काय, तर एक कांडी आहे, ते एक मटेरियल आहे एम्बर जे पिवळ्या कलरचं आहे. तर ते ज्यावेळेस फर वरती किंवा प्लास्टिक रॉड, प्लास्टिकचं मटेरियल त्या फर म्हणजे काय, समजा केस, कुत्र्याचे केस किंवा कुत्र्याच्या अंगावर घासल्यानंतर किंवा आपल्या केसावरती घासल्यानंतर ते काय होतं, त्याला म्हणजे फर. तर ज्यावेळेस तो प्लास्टिक रॉड घासला जातो किंवा एम्बर घासला जातो त्यावेळेस त्याच्यावरती काय होतं, निगेटिव्ह चार्जेस येतात आणि आपल्या केसांवरती पॉझिटिव्ह चार्जेस होतो. तर आता आपण लहान असताना हा एक्सपेरिमेंट बऱ्याच जणांनी केलेला आहे. आपला जो कंगवा असतो तो कंगवा आपण आपल्या डोक्यावरती घासतो आणि जे कागदाचे तुकडे असतात त्या कागदाच्या तुकड्यावरती धरल्यानंतर काय होतो, तो कंगवा जो असतो प्लास्टिकचा तो काय करतो, त्या कागदाच्या तुकड्यांना त्याच्याकडे अट्रॅक्शन केलं जातं. म्हणजे काय, तर तो अट्रॅक्ट करतो काय, म्हणजे इथं कोणता चार्ज, तर हे इलेक्ट्रिक चार्ज म्हणून होतं, स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्जेस तिथे निर्माण होतात. तर त्याच्यामुळे हे अट्रॅक्शन त्याच्यामध्ये घडलं जातं. तर हे झालं आपलं रोजच्या जीवनातलं उदाहरण. म्हणजे काय, कंगव्याचं तुम्हाला सांगितल्यानंतर सहज तुम्हाला समजतं. पण ज्यावेळेस तुम्हाला ते सांगितलं जातं की प्लास्टिक रॉड फरवरती किंवा एम्बर रॉड फरवरती घासले असतात त्याच्यावर काही समजणार नाही. पण आपण पाहिलेलं आहे, म्हणजे सर्वांनी हा एक्सपेरिमेंट केलेला आहे लहानपणी, त्याच्यामुळे हा एक्सपेरिमेंट सांगितला. तर आता हे झाले, हे काय, त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय, मॅग्नेट सगळ्यांना तर माहिती आहे आपल्याला. लोहचुंबक तर सगळ्यांनाच माहिती आहे. तर हा लोहचुंबक म्हणजे काय, एक दगडाचा प्रकार आहे. तर एखाद्या लोखंडी वस्तू जवळ ज्यावेळेस आपण लोहचुंबक घेऊन जातो त्यावेळेस काय होतं, तर ते जे आयर्नचे जे तुकडे आहेत किंवा जे मेटॅलिक बॉडी आहे, मेटॅलिक बॉडीमध्ये आणि लोहचुंबकामध्ये काय होतं, अट्रॅक्शन म्हणजे मॅग्नेटमध्ये आणि आयर्न बॉडीमध्ये काय होतं, अट्रॅक्शन होतं. तर हे कशामुळे होतं, ड्यू टू दी मॅग्नेटिक फील्ड. पहिले आपण एक्झाम्पल पाहिलेले कशाचे होते, इलेक्ट्रिक फील्डचे, आणि हा एक्झाम्पल कशाचा आहे, पर्टिक्युलरली मॅग्नेटिक फील्डचा. तर हे झालं थोडीशी आपली इंट्रोडक्शन. तर मित्रांनो, पहिल्यांदा ओरस्टेड सरांनी H.C. हन्स ओरस्टेड म्हणजे H.C. ओरस्टेड म्हणा किंवा हन्स ओरस्टेड म्हणा. तर सर्वात पहिल्यांदा या ग्रीक शास्त्रज्ञानं हा फिनॉमिना ऑब्झर्व केला की काय, तर एखादं इलेक्ट्रिक वायर आहे ज्याच्यामधून करंट पास होतं. म्हणजे समजा आपल्यापासून लाईट जाते, जे आपल्या अल्युमिनियमच्या तारा आहेत त्याच्यामधून काय होतंय की आपली इलेक्ट्रिक चार्जेस करंट वाहते. तर ज्यावेळेस आपण तिथं आपले जे यंत्र आहे जे की आपल्याला दिशा दर्शवतं, तर ते त्याच्या जवळ नेलं असता ती निडल जी आहे, तर निडल काय होती, डिफ्लेक्ट होती. आणि हा फिनॉमिना पहिल्यांदा ओरस्टेड सरांनी ऑब्झर्व केला आणि त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं. याच्या पुढे जाऊन त्याच्यानंतर मायकल फॅरेडे, हे तर नाव सर्वांनी पाहिलेलेच आहे. कॅपॅसिटन्स जो आहे तो आपण कशामध्ये मेजर करतो, फॅराडे. तर या मायकल फॅराडे सरांनी त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये बरेचसे एक्सपेरिमेंट केले आणि त्यांचे एक्सपेरिमेंट करून त्यांचे जे ऑब्झर्वेशन्स होते ते ऑब्झर्वेशन केले, पर्टिक्युलरली इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड म्हणजे अट्रॅक्शन. तर ज्यावेळेस यांच्या लॅबोरेटरी मधून नोट्स कलेक्ट केल्या गेल्या, तर त्या नोट्स कलेक्ट केल्यानंतर त्या नोट्स मध्ये एक सुद्धा इक्वेशन नव्हतं. तर विदाउट एनी इक्वेशन त्यांनी काही थेरी मांडल्या आणि त्याच थेरीवर मॅक्सवेल सरांनी काय केलं, त्या थेरीला मॅथमॅटिक्सचं रूप दिलं आणि त्याच्यावरून इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मध्ये मॅक्सवेल्स इक्वेशन आपल्याला भेटले आणि त्या मॅक्सवेल इक्वेशन वरती पूर्ण इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आपलं डिपेंड आहे. तर मित्रांनो, हे झालं आता इंट्रोडक्शन. तर आपण आता डायरेक्टली वळूया इलेक्ट्रिक चार्जेस कडे. तर मित्रांनो, what are the electric charges? That is nothing but any body which has surplus or is deficient of electrons is called a charged body. This is the first definition. म्हणजे काय सांगते हे डेफिनेशन, समजा एखादी वस्तू आहे किंवा मॅटर आहे, तर त्याच्याकडे चार्ज कसे असतात, डेफिशियंट किंवा सरप्लस. सरप्लस म्हणजे काय, जास्तीत जास्त, किंवा डेफिशियंट म्हणजे कमी. म्हणजे काय, एखादी बॉडी आहे त्याच्याकडे कमी किंवा जास्त इलेक्ट्रॉनचं प्रमाण असलं तर त्या बॉडीवरती इलेक्ट्रिक चार्ज प्रेझेंट असतो. म्हणजे काय, उदाहरण घ्या, एखादी बॉडी आहे
ती जर त्याच्यावरती चार्ज नाही, चार्ज प्रत्येक वस्तूमध्ये किंवा प्रत्येक मॅटरमध्ये प्रत्येक ॲटमवरती चार्ज असतो. पण तो चार्ज म्हणजे काय, ज्यावेळेस इलेक्ट्रॉनचं आणि प्रोटॉनचं प्रमाण, त्या दोन्हीचं प्रमाण ज्यावेळेस कमी जास्त होतं, म्हणजे इलेक्ट्रॉन्स जर जास्त असले तर त्या वस्तूवरती कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज. आणि जर त्याच्यामध्ये प्रोटॉनचं प्रमाण जास्त असेल तर त्याच्यावरती कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज. तर हे जे चार्ज बॉडी म्हणतो, तर ते चार्ज बॉडी कधी तयार होते, तर सरप्लस ऑर डेफिशियंट, म्हणजे काय, कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये जर इलेक्ट्रॉनचं प्रमाण असेल प्रोटॉनपेक्षा त्या बॉडीमध्ये, तर त्याला म्हणायचं चार्ज बॉडी. And this is our next definition. Is electric charge is an intrinsic characteristic of fundamental particles making up those objects, that is, it is a property that comes automatically with those particles wherever they exist. म्हणजे काय, पार्टिकल्स आहेत. मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक याच्यामध्ये, पार्टिकल मध्ये, मॅटर मध्ये, वस्तूमध्ये, कुठेही काय, तर ही प्रॉपर्टी त्याच्यात इनबिल्ट आहे. म्हणजे काय, प्रत्येक मॅटर मध्ये, युनिव्हर्स मधल्या प्रत्येक मॅटर मध्ये, प्रत्येक पार्टिकल वरती चार्ज आहे. पण तो कसा, नेट चार्ज जर आपण कॅल्क्युलेट केला तर तो 0 असू शकतो, कारण त्याच्या तो स्टेबल जर असेल, म्हणजे इलेक्ट्रॉनचं प्रमाण आणि प्रोटॉनचं प्रमाण जर म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड नंबर ऑफ प्रोटॉन्स आर इक्वल इन द ॲटम, that body is neutral and net charge on that body is equals to 0. म्हणजे काय, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचं प्रमाण सम आहे, म्हणजे काय, सेम आहे, तर दोन्हीची ऍडिशन जर केल्यानंतर जर 0, कारण काय, निगेटिव्ह आहे हा पॉझिटिव्ह आहे, दोन्हीचं समेशन जर केलं तर मायनस मायनस होऊन काय होणार आहे, म्हणजे प्लस आणि मायनस दोन्ही मिळून 0 झालं, तर ती बॉडी कशी असते, न्यूट्रल असते, ती चार्ज बॉडी नसते. तर ही कॅरेक्टरिस्टिक आहे त्या मटेरियलची, ती त्याच्या सोबतच असते. तर हे झाले आपलं काय, इलेक्ट्रिक चार्जेस. आता पॉइंट चार्ज. तर पॉइंट चार्ज काय मित्रांनो, की आता चार्ज बॉडी असते, पॉइंट चार्ज म्हणजे आता या पर्टिक्युलरली शब्दामध्येच आपली डेफिनेशन आहे की पॉइंट चार्ज म्हणजे काय, त्याला डायमेन्शन जे आहे, जे त्याचं लिनियर डायमेन्शन जे राहतं, म्हणजे जे लेंथ असते ती एकदम एका पॉइंटवर येऊन थांबते, आणि त्या चार्ज बॉडीला काय म्हणतो आपण, काय म्हणतो, पॉइंट चार्ज. त्या चार्जला. तर डेफिनेशन काय, एनी चार्ज बॉडी इज सेड टू बी पॉइंट चार्ज इफ इट्स लिनियर डायमेन्शन्स आर नेग्लिजिबल. म्हणजे काय, लिनियर डायमेन्शन त्याचं काय झालं, 0 पर्यंत, म्हणजे काय, पॉइंटला आलं, म्हणजे काय, आपण त्याला डायमेन्शन्स नाही करू शकत, म्हणजे एक्स वाय झेड मध्ये आपण असं त्याला करू शकत नाही, डिफाइन करू शकत नाही की एक्स डायरेक्शन वाला, वाय डायरेक्शन, झेड डायरेक्शन. तर हे काय, पॉइंट चार्ज म्हणजे काय, एका पॉइंट वरती चार्ज झालेला असतो, तिथं डायमेन्शन्स काय, निग्लिजिबल आहे. तर as compared to the distance where its effect is observed. तर काय, त्या याला काय म्हणायचं आपण, पॉइंट चार्ज. तर मित्रांनो, आता आपण काय करणार आहे, ग्लास रॉड आपल्या कपड्यावरती घासायचा, आणि त्याच्यावरती काय होतं, मग पॉझिटिव्ह चार्ज निर्माण होतो. तर हा पॉझिटिव्ह चार्ज निर्माण झालेला ग्लास रॉड, आणि दुसरा एक ग्लास रॉड जर घेतला आपण, जो की कपड्यावरतीच घासलेला, त्याच्यावरती सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज आहे. जर हे पॉझिटिव्ह चार्ज ग्लास रॉड्स टेक टुगेदर, म्हणजे एकमेकांच्या जवळ आणले असतात, तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, तर त्याच्यामध्ये अट्रॅक्शन फोर्स राहील की रिपल्सिव्ह फोर्स राहणार, तर रिपल्सिव्ह फोर्स. दे विल रिपेल टू ईच अदर. म्हणजे काय, तर ते एकमेकांपासून लांब ढकलले जातील. म्हणजे काय होणार, यांच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्स तयार होणार, अट्रॅक्शन फोर्स तयार होणार. तर हे असं का झालं, तर मित्रांनो, पहिल्या क्लास रॉड वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, दुसऱ्या क्लास रॉड वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. जर ते जवळ आणले तर ते काय होतं, रिपेल होतात, म्हणजे लांब ढकलले जातात. तर काय, तर याला काय म्हणायचं, सेम चार्जेस ज्यावेळेस एकत्र सेम चार्जेसला काय म्हटलं जातं, लाईक चार्जेस. आणि आता काय की एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे. म्हणजे काय, ग्लास रॉड आपल्या क्लोथ वरती रब करायचा, आणि जो प्लास्टिक रॉड आहे तो फर वरती म्हणजे केसावरती घासायचा, आणि ते 2 रॉड. आता ग्लास रॉड वरती कोणता चार्ज असणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज, आणि प्लास्टिक रॉड वरती कोणता चार्ज तयार झालेला आहे, निगेटिव्ह चार्ज तयार झालेला आहे. जर हे 2 रॉड वेगवेगळ्या चार्जेसचे 2 रॉड जर एकत्र आणले आपण असे जवळ, तर ते काय होतात, दे आर अट्रॅक्टेड टू ईच अदर. म्हणजे काय, ते एकमेकांकडे आकर्षले जातात. आणि these two चार्जेस प्लस और मायनस चार्जेस म्हणजे काय, निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज, तर एकत्र, तर या दोन्ही चार्जला काय म्हणायचं आपण, अनलाईक चार्जेस.
तर हे लाईक चार्जेस आणि अनलाईक चार्जेस झाले. तर आता आपण काय करणार आहे, तर हा लाईक चार्जेस आणि अनलाईक चार्जेस बद्दल झालं. तर आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत इन्सुलेटर अँड कंडक्टर्स, ते पण पुढच्या लेक्चरमध्ये. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.